सगळ्या पाहुण्यांना फोनवरती निमंत्रण दिलंय आणि आज गावकऱ्यांना निमंत्रण द्यायला जायचे. म्हणजेच गावच्या फाट्यावरती गेलो तर आम्ही बॅनर लावायला. आता मलाच नाही माहिती मी वर काय साईड चढलोय. दोन्ही भाऊ दोन साईडनं बॅनर धरून उभे. आपल्या बंधू वेदूंचं तर वेगळंच नियोजन आहे बाई. एक डोळा झाकून बॅनर चिटकू द्या. मी म्हटलो पहिले खाली उतरून घ्यावा, नाही तर तिघांच्या भोजन जर हा साठा मोडला तर तिघ झाडामध्ये पडायचे. आम्ही नेमकी बॅनर लावायला दुपारच्या पारी गेलो होतो जेवण बिवण करू मस्त पैकी. त्यामुळे ऊन पण लय लागत होतं. मग पटापटा बॅनर चिटकायचं काम आवरून घेतलं. त्यानंतर मग निघालो आम्ही घरी. घरी येऊन बघतोय का इकडे डायरेक्ट बांगड्याचं दुकानच मांडले भाऊ. म्हणजे विषय कसा आहे माहिती का, दुकानात बांगड्या घालायला जायचे एवढ्या सगळ्यांनी तर डायरेक्ट दुकानच घरी आणले. त्यानंतर मग डायरेक्ट आलो वाघापूरला आपल्या बहिणीला घेऊन, कारण की इकडे आपल्याला लग्नाची पत्रिका वगैरे ठेवायची होती आणि देवीचं दर्शन पण घ्यायचं होतं. मग डायरेक्ट आलो आऊबाई मातेच्या मंदिरामध्ये. इथं आऊबाई मातेचं दर्शन वगैरे घेऊन देवीला पत्रिका वगैरे ठेवून आम्ही आलो डायरेक्ट गावामध्ये मारुतीरायांच्या मंदिरात. मारुतीरायांचं दर्शन वगैरे घेऊन तिथं पत्रिका वगैरे ठेवली. आणि त्यानंतर आता बाई ही ना आमच्या मराठी शाळा बरं का, 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण इथंच झाले माझ्यावालं. विशेष म्हणजे इथं छोटीशी ना परसबाग पण याच्यात वांगे बटाटे पण उगवले जात आहे आणि ते शाळेच्या पोषण आहारामध्ये वापरले जाते. त्यानंतर आम्ही आलो मुकाई मातीच्या मंदिरामध्ये. इथं दर्शन वगैरे घेऊन पत्रिका ठेवल्याच्या नंतर बरेच सारे क्लिप वगैरे काढलेले होते आणि त्यांचं सिनेमॅटिक शूट केलेलं आहे, तो बघू.